भारत न्यूज 44. तुम्ही आंदोलनाला इशारा दिल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटलांनी असं म्हटलंय की राधाकृष्ण विखे पाटलांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी असं म्हटलंय की निर्णायक आंदोलन करण्याची वेळ जरांगे पाटलांना येणार नाही आणि त्यांनी वेगवेगळे खुलासे त्या पत्रकार परिषदेत केले। त्यामध्ये सरकारने 58 लाख कुंभी नोंदी शोधल्या, आंदोलनात मृत्यू झालेल्या 22 आंदोलकांच्या कुटुंबियांना नोकरी देण्याचा निर्णय झाला, 26-27 या शैक्षणिक वर्षामध्ये एसीबीसीच्या प्रमाणपत्राच्या जात वैधता प्रमाणपत्राच्या काय माहितीये का काय राव विखे पाटील साहेब, हे तुमच्यासारख्या लोकांना नाही शोभत। एक समाज खूप मोठा वर्ग आहे, जो समाज की जो मराठा समाज आहे। विखे पाटील राव साहेब तुम्हाला हे शोभत नाही राव खऱ्यानच। 29 ऑगस्ट 2025 ला, आता 29 ऑगस्ट 2026 ला एक वर्ष पूर्ण होतं। विखे पाटील साहेब तुमच्यावरती आणि फडणवीस साहेबांवरती या मराठा समाजाने विश्वास ठेवला हे तुमच्या लक्षात नाहीये। तुम्ही एखाद्या गरीब समाजाला, जो समाज प्रामाणिक आहे, जे लेकरा बाळाच्या भविष्यासाठी तरसतोय, त्या समाजाच्या लेकरांचं इतकं वाटोळं करण्याचं आणि मराठा समाजाच्या लेकराला इतकं टार्गेट करण्याचं काम फडणवीस साहेबांनी नाही करायला पाहिजे। आम्ही जर प्रामाणिकपणानं सरकार म्हणून तुमच्यावरती विश्वास ठेवतोय, ज्या मराठा समाजानं जीवाचं पाणी करून, रक्ताचं पाणी करून तुम्हाला सत्तेवरती बसवलं आणि मतं केले, त्यांच्याच लेकरांची इतकी हेळसांड तुमच्याकडून फडणवीस साहेब होईन असं आम्हाला वाटत नव्हतं। 1 वर्ष झालं मी एकाही शब्दानं फडणवीस साहेबांना दुखावलेलं नाही, याला तुम्ही मीडिया सगळे साक्षीदार आहेत। का तर आम्हाला कुठंतरी असं वाटलं होतं की आता विखे पाटील याच्यात उतरलेत आणि विखे पाटलाच्या माध्यमातून फडणवीस साहेब नक्की या समाजाच्या लेकरांचं आसरू पुसतील, यांचं भविष्य धोक्यात आणणार नाही। अहो तुम्ही ओबीसीचा JR काढला, सोयी सुविधा लागू केल्या नाहीत फडणवीस साहेब, इतकं तरी तुमच्या लक्षात आलं पाहिजे। तुम्ही मराठा समाजाचा हैदराबादचा JR काढून 1 वर्ष पूर्ण होत आहे, तुम्ही प्रमाणपत्र तिचे वाटप करत नाहीयेत। फडणवीस साहेब 58 लाख नोंदी निघाल्यात आणि जे मोठ्या उमेदीनं विखे पाटील साहेब सांगतायत की आम्ही याव केलं त्याव केलं, साहेब या समाजानं डोळे झाकून तुमच्यावरती विश्वास ठेवला होता की तुम्ही आमच्या डोळ्यात कधीच माती टाकणार नाहीयेत, हे आम्हाला वाटलं होतं। तुम्ही व्हॅलिटी लोकांच्या देत नाही, तो एखाद्याच्या पुतण्याचं निघालंय तर त्याच्या भावाला देत नाही। तुम्ही अंतरवाली द्या, मी सोक्ष समोरासमोर करून दाखवतो। याच्यापेक्षा काय करायचं तुमच्यासाठी? तुमचं काय झालं बघा, श्रेयवादाच्या लढाईत आमच्या मराठ्यांचं भविष्य गुंतून ठेवलंय तुम्ही विनाकारण, काही गरज नसताना। तुम्ही मुंबईत आम्हाला 1 वर्ष आता होतंय आम्ही गेलेलो, त्या दिवसाचा जरा दिवस फडणवीस साहेबांनी आणि विखे पाटलांनी आठवा। आम्ही या भूमिकेत होतो की मराठ्यांनी यांना सत्तेवर बसायचं आणि भांडायचं पण यांना, या भूमिकेत आम्ही होतो आणि तीच भूमिका रास्त असती असं समाजाला सुद्धा वाटत होतं। पण आता समाजाला पण वाटायला लागलं भाजपने फसवलं। आठवून बघा तुम्ही की त्यावेळेस विखे पाटील साहेब, शिवेंद्रराजे साहेब, मला वाटतं तिथं त्यावेळेस मंत्री माणिकराव कोकाटे साहेब होते, उदय सामंत साहेब होते, प्रताप सरनाईक साहेब होते, असे बरेचसे मंत्री होते। मला वाटतं गिरीश भाऊ सुद्धा होते, असा एक अंदाजा। तुम्ही सांगितलं होतं फक्त 1च महिना वेळ द्या, आम्ही तुम्हाला सातारा संस्थांचं गॅझेटियर देतो, दिलं का? कोणतं चुकीचं पाऊल आहे आमचं मराठ्यांचं? मी नाही बघू शकत। तुम्हाला आता 29 ऑगस्टला कळलं, ज्या मराठ्यांनी सत्तेवर बसवलंय तो किती आता तुम्हाला सळोके पळो करतो। तुम्ही फक्त 29 ऑगस्टची दिवस उजेडू देऊ नका। शेवटी काय असतं, भाजपमध्ये काम करणारा असू द्या, शिवसेनेत असू द्या किंवा राष्ट्रवादीत असू द्या, सत्ता जरी त्यांची असली, जरी श्रीमंत पक्षातल्या मराठ्यांना गरज नसतं आरक्षणाची, पण तुमच्या कार्यकर्त्याला गरज येणार होती, पोरगी चपलान हाणील ना तुम्हाला, कारण तिच्या बापानं या भाजपसाठी काम केलंय। तिच्या बापानं एक असं पोरग आहे की त्याच्या बापानं सुद्धा भाजपसाठी काम केलंय, आणि भाजपच जर आम्हाला आरक्षण देत नसेल तर आम्ही गप्प का बसायचं? आम्ही म्हणतो का सत्ता द्या आम्हाला, आम्ही तुम्हाला सत्तेवर बसवलंय, आमच्या लेकराला आरक्षण द्या, एवढंच म्हणणं आहे। इतकं तुम्ही टार्गेट केला मराठा समाज की तुम्ही प्रमाणपत्र पण निघू द्यायनात। गप कसा बसेल मराठा समाज तुम्हाला 29 ऑगस्टला दिसेल। अंमलबजावणी करताना ज्या काही त्रुटी असतील त्या पूर्णपणे दूर करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, सरकार कुठेही कमी पडणार नाही असं विखे पाटील म्हणतात। मी तर आता म्हातारा होत आलो ऐकू ते तर झालेतच। मी तर म्हातारा झालो ऐकू मी सांगितलं ना, कधी नव्हे ते मराठ्यांनी विखे पाटलांवरती विश्वास ठेवला होता। फडणवीस साहेबांच्या सांगण्यावरून म्हणतोय मी,
फडणवीस साहेबांनी सांगितल्याशिवाय भाजपच्या एकाही मंत्र्याची टप्पर नाही व्यासपीठावर यायची. एवढं दडपण आहे त्यांचं त्यांच्यावरती. तरीही मी ते आलेत, आम्ही फडणवीस साहेबांनी त्यांना सांगितलं म्हणून विश्वास ठेवला. काय चूक केली मराठ्यांनी? काय चूक केली? विश्वास ठेवणं बाप केलं का आम्ही? आम्ही तुमच्यावरती सत्ता सोपवली. काय राव तुम्ही येड्यात काढायला लागलात या समाजाला. त्याच पोरांची ऍडमिशन कॅन्सल व्हायला लागली. नोकऱ्यातून तुम्ही व्हॅलिडिटीने दिले तर नोकऱ्यातून पोरं बाहेर पडायला. काय केलं लेखी बाळीनं आमचं तुमच्या? तिने शिकू नये का? पर राज्यातला तुम्ही आता GR काढला. पर राज्यात का लागू केल्यानंतर राज्याच्या योजना कशामुळे नाही करायच्या? EWच्या पोरांच्या निवडी झाल्या, काय घेत नाहीत तुम्ही? भाजपचे पोर नाहीत काय त्याच्यात? त्याच्यात शिवसेना राष्ट्रवादीचे पोर नाहीत का? ACBCतून पोरांच्या निवडी झाल्या. PSI DYSP पासून पोर आहेत, महावितरण मधले पोर आहेत. त्या पोरांच्या निवडी 2014 पासून 19 पासून आतापर्यंत 26 पर्यंत काढल्या. का माझ्या मराठ्यांच्या पोरांना अधिकारी व्हायचा नाही का? त्याच्यात तुमच्या कार्यकर्त्याचं पोरगच नाही काही एक पण. मराठ्यांविषयी दुटप्पीपणा वागणूक तुम्ही बंद करा. नसता ह्यावेळेस लोक काय मराठ्यांचे आता पक्ष बघत नाहीत. कारण मी सत्ताधारी पक्षातल्या मराठ्यांना सुद्धा सांगतो, आधी समाजाला आणि तुमच्या लेकराला मिळू द्या आणि नंतर पक्षाचंच काम करा. पण पदरात पाडेपर्यंत पक्ष बघू नका. सगळ्यांना तुटून पडा नसता तुमच्या पोरांचं वाटलं झाल्याशिवाय राहत. मराठा आरक्षण मला आता 28 पर्यंत मी या विषयावर बोलत नाही. मी सगळं पोल खोलत करणार यांच्यात. फडणवीसांनी सांगितल्याशिवाय एकही मंत्री येऊ शकत नाही. हे अंतिम सत्य. केस मागे घेऊ, साधा विषय हो, केसेस मागे घे ना. हाणलं तुम्हीच, डोके फुडले आमचेच. आमच्या आया बहिणी रक्ताच्या थाळ्यात पडल्या आणि आमच्यावर तुम्ही 307 केला. इतकी मगरुरी, एवढी सत्तेत मगरुरी कधीच नसून आहे. होय, एक गोष्ट खरी आहे, तुम्ही मराठ्यांना हाताखाली धरावं, सगळ्या जाती धर्माला हाताखाली धरावं, सत्तेत यावं. पण आल्याच्या नंतर प्रश्न सोडावेत त्यांच्या मुंडक्यावर पाय देऊन. मुंडके तोडू नये. मला दाखवा भाजपाच्या मुलाला मुलीला वाटत नाही का आम्ही अधिकारी व्हावं? ते सुद्धा त्यांच्या आईबापाला शिवाय देतात. आपली सत्ता असून ही परिस्थिती का आली आमच्यावरती? फीस भरायची नाही ताकद हो. बोलायला सोपं असतं, भाषण करायला सोपं असतं. ज्यावेळेस 5 आणि 10 लाख फीस भरायची वेळ येते ना, त्यावेळेस भाजपमधले लोक सुद्धा अंतरवालीच माझ्या इकडे येऊन बसतात. मस्त खऱ्या गोष्टी आहेत म्हणतात. पण काय करावं, काय करावं याचं उत्तर सगळ्या मराठ्यांना सांगतो. बंधनं तोडा, तर तुमची जात आणि तुमचे लेकर बाळ मोठे होणार आहेत. बंधनं तोडा, पक्षाच्या बाहेर या. तुमच्या लेकराला जातीला मिळाल्याच्या नंतर पुन्हा पक्षात घुसा. बस का? मराठा आरक्षण कक्ष स्थापन केल्याचं देखील त्यांनी म्हटलंय विखे पाटलांनी. 4 टाळके एकत्र आले म्हणून स्वतंत्र मराठा आणि कुणबी मंत्रालय स्थापन करायचंय म्हणून तुम्ही स्थापन करत नाही. काय चुकीची मागणी केली मी? त्यांचं म्हणणं आहे 7-8-9 मंत्री ओबीसीचे आडवे पडायले. नाव हे मी 29 ऑगस्टला सांगत, आता घेत नाही. उगाच रोष कोणी कोणावर व्यक्त करू नका. ते म्हणले मराठ्यांना काय गरज आहे मंत्रालयाची. मी सांगितलं मग ओबीसीला काय गरज आहे? त्यांचं मत होतं की मराठ्यांना राज्य मंत्रिमंडळाची उपसमिती म्हणजे विखे पाटील साहेब त्याचे अध्यक्ष आहेत. मी सांगितलं त्यांना सुद्धा ओबीसीना सुद्धा ओबीसी मंत्रालय आहे आणि ओबीसीची सुद्धा राज्य मंत्रिमंडळाची उपसमिती त्याचे अध्यक्ष बावनकुळे साहेब आहेत. आम्ही आतापर्यंत मराठ्या म्हणलो ओबीसीला देऊ नका, द्या की, पण ओबीसींना असं म्हणू नका मंत्राठ्यांना मंत्रिमंडळाची गरज काय. आम्हाला स्वतंत्र मंत्रालयाची आवश्यकता आहे. कारण आमचे सगळे महामंडळापासूनचे हप्ते थकलेत. पंजाबराव देशमुखांची योजना नाहीये. पोरांना कुठं सुविधा ACBCच्या मिळायला तयार नाहीयेत. आम्हाला स्वतंत्र मंत्रालय असलं तर आमचा कारभार आमच्या पोरांना त्या मंत्रालयातून हाकेता येईल आणि पोरांच्या फीस पासूनच्या सोयी सवलतीपासूनच्या सगळ्या मागण्या सुटतील म्हणून आमची ही मरमर चालू आहे. सारथीच्या सगळ्या योजना बंद केल्यात. त्याच्यात काय नुसते बाकीचे शेतकरी मराठीचे ऍडमिशन आहेत का? भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचे ऍडमिशनच नाहीत का त्यांच्या पोरांचे? आपली एक चूक झाली, शेवटचं सांगतो, मराठ्यांची एक चूक झाली. आपण पक्षाला जास्त महत्व दिलं आणि बाकीच्यांनी काय केलं, आधी जातीला महत्व दिलं आणि नंतर पक्षाला दिलं म्हणून त्यांना खूप मिळालं. इथून पुढे तरी मराठ्यांनी आता ही चूक करू नका. तुम्ही पक्षाला महत्व द्या, पण नंतर आधी जातीला, तुमच्या पोराला पोरीच्या पदरात सगळ्या योजना पाडून घ्या, आरक्षण पाडून घ्या आणि नंतर पक्षाकडे जा. चलो, धन्यवाद. एक महत्वाचा प्रश्न आहे, सरकारने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू आहे, त्याचा अहवाल तुम्हाला पाठवण्यात येईल असं विखे पाटील म्हणतायत. त्याची टाइमलाईन सुद्धा त्या अहवालात असेल आणि हा अहवाल मिळाल्यानंतर निश्चितपणे जरांगे पाटलांचं समाधान होईल. मी साधच सांगतो तुम्हाला, आता तुम्ही हा प्रश्न विचारला म्हणून
परवाच्याला माझ्या माहितीनुसार मुख्यमंत्री साहेबांनी, फडणवीस साहेबांनी ताबडतोब प्रतिक्रिया दिली, पेंडन्सी नाहीये अर्जाची. मी पेंडन्सी दाखवतो तुम्हाला, पाठवा तुमचा माणूस. कालच माझ्याकडं मला वाटतं लाडसांगवी गाव आहे छत्रपती संभाजीनगर तालुक्यात आणि जिल्ह्यात, पडूळ आडनावाचे लोक आहेत, तिथं 7,000 लोक आहेत. त्यांच्या एकाच्या चुलत्याला दिले, दुसऱ्याला द्यायनातच. का द्यायना? तर ते म्हणले तो याकडं म्हणजे याच्याकडे वावर आहे, ज्याची नोंद निघाली त्याच्या भावाकडे, याच्याकडे वावर नाही, येणी फुकलं फिकलं असं पाहिजे, इकलं फिकलं असं. वावर नाही ही चूक आहे का आमची? वावर नाहीये फक्त ही चूक आहे का? शेतकरी मराठा आहे, एखादा शेत मजूर आहे, लोकांच्या तर कंपनीत कामाला, त्याला वावर नाहीये म्हणून ते रोजन जातोय ना, त्याची काय चूक? त्याच्या पोरांनी शिकून अधिकारी व्हायचं नाहीये का? नोंद सापडले म्हणलं प्रमाणपत्र द्यायला हरकत काय? असे लाखानं उदाहरणं देतो, एक दोन नाही मी. तुम्ही आंतरवालीत या, आम्ही तुम्हाला उत्तर देतो सगळे समोरासमोर. मराठ्यांना पण कळू द्या, मराठी सांगते ही माहिती चुकीची का सरकार सांगतंय ही चुकीची, समोरासमोर. आणि मराठ्यांना सुद्धा सांगतो पुन्हा एकदा, ज्यांनी कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज केलेत ना, त्यांनी आता 28 ऑगस्टला अंतरवाली द्या. मला सरकारला दाखायचंय हे अर्ज केलेत, हे नोकरीत राहिले ECBC-तून, EWS मधून आणि ESBC मधून हे राहिलेले. तुम्ही नाही म्हणतात ना, तुम्ही म्हणतात ना बलिदान गेलेल्या कुटुंबाला नोकऱ्या दिल्यात, मी दाखवतो नाही दिल्या म्हणून. तुम्ही म्हणतात ना केसेस मागे घेतले 900, मी दाखवतो हे केसेस तशाच्यात म्हणून. तुम्ही म्हणताय ना 58 लाखाचे प्रमाणपत्र दिलेत, मी दाखवतो नाही दिले. विखे पाटील साहेब, एक महत्वाचं सांगायचं राहिलं तुम्हाला. तुम्ही म्हणलात ना सगळं व्यवस्थित चाललंय, तुम्हाला 1 वर्षाचा काळ गेला. 29 ऑगस्ट 2025 पासून 26 पर्यंत आता एकही प्रमाणपत्र शिंदे समितीने आतापर्यंत शोधलं नाही. म्हणजे नोंदी शोधल्या नाहीत, रेकॉर्ड शोधला नाही एकही. शिंदे साहेबाला, एकनाथ शिंदे साहेबाला 6 महिन्याचा वेळ दिलेला होता. 58 लाख नोंदी त्या माणसानं शोधल्या. तुम्हाला असं सांगितलं की परत तुमचं दुखत, काय दुखत आता सांगत नाही मी, 29ला सांगत. म्हणजे तुमचं हे बी प्रॉब्लेम आहेत. तुम्हाला सांगायला गेलं की तुम्ही म्हणतात आमचं नावच नाही घेत. आता 1 वर्ष झालं तुमचंच नाव घेत, जपच तुमचं चालू केला, माळच घेतली मी, फडणवीस साहेब, फडणवीस साहेब, फडणवीस साहेब, विखे पाटील साहेब, विखे पाटील साहेब. आता काय करू, तरी पण देणार. त्यांनी 58 लाख नोंदी शोधल्यात, पण एक चूक करू नका फडणवीस साहेब आणि विखे पाटील साहेब, 58 लाख नोंदीतल्या कमी नोंदी करू नका बरं का. तुमचा तो प्लॅन चाललाय, तसा संशय आहे तुम्हाला? 100% सांगतोय. तुम्ही 58 लाख नोंदी शोधलेल्यात. तुम्ही शिंदे समितीला चुकीची माहिती देऊ, चुकीचा दबाव त्यांच्यावर टाकून 58 लाखाच्या नोंदी कमी करू नका. तुम्ही चुकीचा संदेश मराठ्यात जाईल तर तुम्हाला लय वाईट फळ भोगावं लागतं. 58 लाखातली एक बी नोंद कमी नाही झाली पाहिजे. तुमची ती प्रक्रिया सुरू आहे सध्या की 58 लाखातल्या नोंदी किती कमी होतात, म्हणजे ते शोधित येतात, तुम्ही कमी करता का? तुम्ही पागलात काढायचं काम करू नका, नसता रस्ते बंद होतील. शेवटच्या आंदोलनात तुम्ही आता सगळं खरं खोटं करून दाखवणार आहे समोरासमोर. मला काय म्हणायचं की फडणवीस साहेब म्हणते टेंडन्सी नाहीये. मला वाटतं मराठ्यांनी हैदराबाद गॅजेटनुसार ज्यांनी अर्ज केलेत त्यांनी अर्ज केलेले घेऊन यावं की आम्ही अर्ज केलेला आहे, एक क्रमांक. दुसरा ज्यांनी केले नाही त्यांनी पटापट करा. तिसरं की 58 लाख नोंदी निघाल्या, ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांनी पण अर्ज करा. आणि ज्यांनी केलेत, दिले नाहीत त्यांनी अंतरवाली ते आम्हाला दिलं नाही म्हणून. ज्यांच्याकडे रेकॉर्ड असेल की नोंदी सापडलेल्या पण सरकार घेत नाहीये ते पण या. ज्याला नोकरी लागली ते पण या. महामंडळाच्या माध्यमातून जे परतावे थांबलेत, पोरांच्या नरड्याला फाश्या लागल्यात, यांनी उद्योजक करायचे ठरवले. मराठ्यांच्या पोरं लाखो पोरांना कर्ज वाटलं. आता परताव्यामुळे पोरांचं सिव्हिल खराब व्हायला लागले. त्यात भाजपचे लोक नाहीत का पोरं? अण्णासाहेब पाटील विकास महामंडळातून फायली करणारे भाजपचे पोरं नाहीत का? ही कोणता तुझा भाव आहे तुमचा? मग भाजपचे ते काही पोरं म्हणून फाशील देणार का? यासाठी झक मारायला मतदान केलं का तुम्हाला? मी लाईन दाखवतो, कोणाकोणाकडे कर्ज आहेत, कोणाचे व्याज परतावे आले नाहीत, आणि एका दिवसात तुकडा पाडायचा. आणि मराठ्यांना सांगतो, ज्यांनी अर्ज केलेत, ज्यांना नोकऱ्याला दिल्या नाहीत, ECBC-तून, EWS मधून कुणबी प्रमाणपत्राचे अर्ज दिलेत, यांनी अंतरवालीत येऊन बसा. प्रश्न सुटूस तर माघारी जायचं नाही, कारण प्रश्न सोडल्याशिवाय मी बी हटत नाही, तुम्हाला उठून देत नाही. आणि सरकारचं बी धोरण बघतो कसं आहे. आणि मराठ्यांनी जर रस्ते जाम केले तर याला फडणवीस जबाबदार राहणार. बरं, एक शेवटचा प्रश्न आहे. अभिजित तितके यांना धमक्या येत आहे, भाजपमध्ये ये नाही तर तुझं मारून टाकू, अशा प्रकारच्या धमकी येत असतात. आजवर तुम्ही इतके आंदोलन केले, तुम्हाला कधी धमकी नाही आली, पण त्यांना आता धमकी आहे. मी थोबड फोडीत असतो लगेच. मी एवढा संत बी नाही. मग गरीब मराठ्यांचं कल्याण होतंय म्हणून मी आपलं चुतकरीत चाललो. उद्या देते बुवा, परदेशी देते बुवा, अशी वाट बघितली. आता वाट बघत नसतो. धमक्यान भामक्या दिल्या ना, आम्ही सुद्धा थोबड फोडीत असतो जागेवर.
कारण आम्ही गोटे दगड याच्यातलेच आहेत. मग ते काय सांगायची गरज नाही. कसा कानापासून कसा जातो बुंग. चलो धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा भारत न्यूज 44.